हाय हॅलो हाय नमस्कार. नमस्कार. सो तुमचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये स्पेशालिटी काय आहे? ओके आपलं नाव काय? प्रियल. 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 प्रियल प्रियल वेलकम टू फर्स्टली वेलकम टू चित्र एक्सप्रेस चेंबूर. आणि चित्र एक्सप्रेस चेंबूरमध्ये आणि खरं म्हणायला गेलं तर सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट तो वर्ल्ड वाईड फेमस आहे आणि ट्रेडमार्क आहे तो म्हणजे द वन अँड ओनली चितळेंची बाकरवडी. आणि सोनेपे सुहागा म्हणायला गेलं तर द ग्रेट सचिन तेंडुलकर हे आपले ब्रँड अँबॅसेडर आहेत. ओके. आणि ह्याच्यानंतर जर सांगायला गेलो मी चित्र एक्सप्रेस या कॉन्सेप्टबद्दल, बेसिकली इट इज अ जॉईंट व्हेंचर ऑफ चितळे बंधू मिठाईवाले आणि चितळे डेअरी. आणि त्याच्यामध्ये सबसेक्शनमध्ये आपल्याला चितळे ॲग्रो, चितळे फूड्स, चितळे आईस्क्रीम ह्यांचे प्रोडक्ट्स पण मिळतात. तर स्पेशालिटी म्हणायला गेली तर माझं सगळ्यात फेवरेट जेन्युअली सांगतो जे प्रत्येकाच्या घरात इसेन्शियल म्हणून मानलं जातं ते म्हणजे चितळेंचं दूध. आपल्याकडे 3.8 फॅट लेवलचं पाश्चराइज काऊ मिल्क आहे, 500 ml 1 लिटरमध्ये अवेलेबल आहे. आणि तसंच 6.4 म्हणजे ज्या दुधाला काही तोड नाही असं दूध पाश्चराइज फुल क्रीम मिल्क म्हणजेच बफेलो मिल्क आहे. त्याच्यानंतर चितळेंचं श्रीखंड कोणाला नाही मिळेल, 5 प्रकारचे श्रीखंड आहेत आपल्याकडे. म्हणायला गेलं तर चितळेंचं केसर श्रीखंड, बदाम पिस्ता श्रीखंड, बटरस्कॉच श्रीखंड हे सगळ्या लहान हे मी मुलांचं फेवरेट काहीतरी युनिक ऐकलं आहे. आहे. येस येस. त्यानंतर इलायची श्रीखंड आणि द प्राईम आम्रखंड. आम्ही आम्रखंड म्हणत नाही, आम्ही श्रीखंड आंबा असं म्हणतो. त्याच्यानंतर हे चितळे डेअरीचे प्रोडक्ट झाले. येस येस. त्याच्यानंतर चितळे बंधू मिठाई वर्गामध्ये जर बघायला गेलं हे सगळ्यात लोकांचं आवडतं जे आई आपल्यासाठी बनवते ना, ते म्हणजे 12 मंथ्समध्ये कुठे तुम्ही बाहेर जातात किंवा काय ब्रेकफास्ट तुम्ही मिस करतात तर त्याच्यामध्ये कसं आहे की न्यूट्री लड्डूस. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द ड्राय फ्रुट्स, आल्मंड, पीनट्स, सेसमे सीड, ड्राय डेट्स, मेनली मेड इन जॅगरी आणि प्युअर घीमध्ये. चितळेंचं घी त्याच्यामुळे बनतं. आणि जसं तुम्ही ह्या पौष्टिक लाडूमध्ये न्यूट्री लाडूमध्ये मेथी ॲड करतात इट बिकम्स मेथी लाडू. आता मान्सून सुरू होणार आहे त्यामध्ये डिंका लाडू पण सुद्धा आमच्याकडे फार म्हणजे त्याचा सेल असतो. त्याच्यानंतर म्हणायला गेलं तर पेढे 2 प्रकारचे आहेत आपल्याकडे. हा पेढा नॉर्मल पेढा, ओके, ज्याला मी मलाई पेढा असं म्हणतो. आणि मलाई पेढ्यामध्ये जेव्हा आपण सॅफ्रन टाकतो, केसर ॲड करतो, तो होतो राजकोट पेढा. आणि चितळेंची खास गोष्ट म्हणजे काय, जिकडे सगळ्यात पहिलं हे मेकिंग झालेली आहे त्यांचं नाव आपण दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर अजून जर आपल्याकडे डेअरीमध्ये बघायला गेलं तर पनीर आहे, त्यानंतर आपल्याकडे चीज आहे, चीज स्प्रेड आहे. आणि आपलं जे चीज आहे ते प्रॉपर येल्लो प्रोसेस चीज आहे. ओके. व्हाईट चीज नाही आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर दही आहे, बटर मिल्क आहे, साधं बटर मिल्क म्हणजे साधं ताक, त्याचा मठ्ठा पण तुम्ही सुंदर बनवू शकता. त्यानंतर मसाला ताक आहे. लस्सीमध्ये 3 प्रकार आहेत सध्या आपल्याकडे, स्वीट अँड लस्सी, साधी लस्सी आणि मँगो लस्सी आहे. त्याच्यानंतर चितळे डेअरीमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जे खूप चालणार आमच्याकडे व्हॉल्यूमचा बिझनेस तर म्हटलं तर हे फ्लेवर्ड मिल्क. ह्याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत. रोज मिल्क आहे, बटरस्कॉच आहे, मसाला आहे, स्ट्रॉबेरी आहे, कॉफी आहे, केशर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ब्राझिलियन कॅफेन यूज केलेलं आहे बेसिकली. आणि ह्याची MRP आहे फक्त 35 रुपये, हे प्लस 5% डिस्काउंटसुद्धा. आणि हे जे आहे ना हे खूप माझं आवडतं. हे तुम्ही जे 20 वर्षापूर्वी आर एनर्जी प्यायचात ना सेम तुम्हाला मिळणार, जी आज चव मिळत नाही. त्याच्यानंतर चितळेंचा आमरस आहे, हा हापूसचा आहे, मँगो पल्प म्हणून पण आमरस म्हणून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर मग तुम्ही चक्क्यामध्ये हे टाकून श्रीखंड बनवू शकतात, आईस्क्रीम बनवू शकतात. हां, जर काही लोकांना मिठाई खूप आवडते पण काही लोकांना कसं आहे की बाबा शुगरचा पण फार त्रास होतो, तर त्यांचा विचार करून आम्ही नो ॲडेड शुगर ही वेगळी रेंज आपल्याकडे. हे आहे M² नो ॲडेड शुगर गुलाबजाम. आणि ह्याच्यामध्ये मॅल्टिटोल नावाचा स्वीटनर यूज केला. मॅल्टिटोल म्हणजे तुम्ही गुळाची कापडी म्हणू शकता, तर याच्या चाशणीमध्ये म्हणजे पाकामध्ये मॅल्टिटोल आहे. त्याच्यानंतर बटर कुकीज, श्रूजबेरी कुकीज वर्ल्ड फेमस, जे पुण्याला कायानीचे मिळतात ना बरोबर, ते आमच्याकडे पण आहे कारण की आम्ही सुद्धा बटर बनवतो. त्यानंतर मिलेट कुकीज जे आजकाल खूप मिलेटचं फॅड चालू आहे, रागी भाज्या जवळचे आपल्याकडे मिलेट कुकीज आहेत. त्यानंतर सीड नट्स अँड चॉकलेटचे कुकीज आहेत आपल्याकडे. त्यानंतर चितळेंचे गुलाबजामुन तर वर्ल्ड फेमसच आहेत. आणि लोणी, येस, आपल्याकडे लोणी 2 प्रकारचे येतं जे मार्केटमध्ये लोकांना खूप क्वचित माहिती आहे की पांढरं लोणी हे म्हशीचं असतं, प्युअर लोणी हे गाईचं असतं. ह्याला तुम्ही कडवून ह्याचं तूप बनवा, एकदम ऑथेंटिक मेथड, खूप सुंदर तूप बनवा. आणि तसंच तुम्ही काय म्हणतात याची 3 मंथची व्हॅलिडिटी आहे, तर तुम्ही भाकरीवरती त्यानंतर ब्रेडवरती हे तुम्ही यूज करू शकता. ज्यांना सॉल्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अनसॉल्टेड बटर यूज करणं तर मीच सांगेल. बाकी सॉल्टेड बटर पण आहे आपल्याकडे, ज्याला आपण मस्का म्हणतो. 10-15 प्रोडक्ट्स सांगितले. अजून काय तुमचे क्वेश्चन असेल तर सांगा मला. आणि म्हणजे जे इथे काय अशी नॉर्मली
रेडी टू ईट जे असतात ना ready to cook. हां रेडी टू रेडी टू कुक मध्ये येस गुड क्वेश्चन. मी मिलेट जसं म्हटलं की मिलेटचं फॅड आजकाल आहे, हे आहे मिलेटची खिचडी. आणि ह्याच्यामध्ये मिलेट म्हटलं तर राजगिरा आहे. स्पेशल ह्या प्रोडक्टबद्दल सांगण्यात आलं तर ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, लेस सोडियम नो शुगर. म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक हॉट वॉटर टाकावं लागणार, एक मात्रा दिलेली आहे तिथपर्यंत, आणि 7 मिनिटं ठेवायचं. राजगिऱ्याची खिचडी रेडी. वेदर तुम्ही तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट मिस करतायत किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ नाही मिळाला तर त्या टायमाला, म्हणजे लंच बनवायला तुम्हाला वेळ नाही मिळाला तर त्या टायमाला तुम्ही ब्रेकफास्टसाठी पण चांगलं आहे, तसंच उपवासाला पण चांगलं आहे, आणि तुम्ही लंचसाठी पण हे प्रिफर करू शकता. 50 ग्रामचं असतं, व्हेरी वेल पफ्ड मिलेट खिचडी बनते, एका माणसासाठी येणार. येस. आणि इथे मी बघितले की वेगवेगळे जस्ट लाईक नॉर्मल Premixes. स्नॅक्स प्रीमिक्स. एक्झॅक्टली. हे तुम्हाला माहिती आहे पॅन इंडियामध्ये आपण ह्या प्रिमिक्समध्ये फार नंबर 1 पॅन इंडिया लेवलच्या सेलमध्ये. तर हे म्हणजे खूप लोकांच्या घरी तुम्हाला मिळेल हे गुलाबजाम मिक्स. ह्याचे गुलाबजामुनच ते आहेत आपल्याकडे जे रेडी टू इट. हे पीठ आहे गुलाबजामचं आणि खूप इझी आहे. रेसिपी पाहिजे तर तुम्ही त्यांना विचारू शकता, खूप सुंदर रेसिपी सांगतील तुम्हाला. तसंच प्रीमिक्समध्ये आपल्याकडे खमन मिक्स अवेलेबल आहे, उडीपीमध्ये आपल्याकडे इडली मिक्स आहे, डोसा मिक्स आहे, मेदूवडा मिक्स आहे. जस्ट पाण्यामध्ये ॲड करायचं, बेटर दॅन बॅटर. त्यानंतर मग आपल्याकडे बासुंदी मिक्स आहे. ओके, ह्याची रेसिपी तर मला तर तोंडपाठ आहे पूर्णपणे. 1 लिटर दुधामध्ये, वॉर्म मिल्क कोमट दुधामध्ये मिडियम गॅस ठेवून 12 मिनटं ढवळायचं. साखर टाकायची गरज नाही, मिश्रण रेडी असतं. वरतून तुम्हाला जर फक्त काय काजू किशमिश वगैरे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. खिरीचं पण तसं आहे, ही तांदळाची खीर आहे, सेम रेसिपी तुम्ही यूज करू शकता. 12 मिनटं ठेवायचं मिडियम गॅस आणि 1 लिटर वॉर्म मिल्कमध्ये. हो. आणि इथे मी बघितलं की म्हणजे असे वेगळे जे बाहेरच्या ह्याच्यामध्ये सगळे ॲडल्ट्रेशन करून जे ज्यूस बनवलेले असतात हे पूर्ण हेल्दीपासून म्हणजे फ्रुट्सपासून बनलेले असतात ना. म्हणजे हे तुम्ही अस्सल जो आपलं फ्रूट असतो त्यापासून बनलेलं आहे. हे आंब्यापासून बनलेलं आहे आणि हे रेड पेरूपासून बनलेलं आहे. आता रेड पेरू म्हटलं आणि आंबा म्हटलं तर येस, मी सांगायला विसरलो, आपल्याकडे आईस्क्रीम्स पण आहेत. आईस्क्रीमचे आपल्याकडे खूप सुंदर प्रकार आहेत. ओके, ज्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आहे, जे सगळ्यांना बेसिक आवडतं, आणि आमचं गुलाबजामुन बरोबर तुम्ही खाल्लं तर 1 नंबर. त्यानंतर गुलकंद आईस्क्रीम आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये रोज पेटल्स आहेत, ह्याच्यामुळे आम्ही फ्लेवर वगैरे काय ॲड नाही केलेलं आहे. त्यानंतर कुकीज अँड क्रीम ज्याला आपण ऑरिओ म्हणतो ते आहे. कॉफी आहे, आता कॉफी आमच्याकडे फ्लेवर्ड मिल्क असल्यामुळे आम्ही कॉफी आईस्क्रीमसुद्धा बनवतो. पिना कोलाडा, दिस इज समथिंग डिफरंट, युनिक. पिना कोलाडा तुम्ही मॉकटेल्स ऐकलं असेल हॉटेल्समध्ये वगैरे, रेस्टॉरंट्समध्ये. तर पिना कोलाडा इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कोकोनट अँड पायनॅपलचे पीसेस आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर आंबा तर आमचा येस प्राईम आहे. आणि रेड पेरू पण आहे, केशर पिस्ता आहे, बटरस्कॉच आहे, रोस्टेड आल्मंड आहे, कोण पण येतो आंब्याचा, हे बघा कोणसुद्धा आहे आंब्याचा. ओके, त्यानंतर कोणमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. व्हॅनिला चॉकलेट आहे, कॉफी आहे, बटरस्कॉच आहे. त्यानंतर इकडे पॉप्सिकल हा प्रकार खूप किड्स लोकांना आवडतो, ज्याच्यामध्ये आता बघा ना, हे आमच्याकडे कालाकट्टा पण आला आहे, कालाकट्टा आहे. त्यानंतर कैरी बन्ने आहे, रेड पेरू आहे, ऑरेंज आहे, मँगो आहे. ह्याची किंमत किती असेल, व्हॉट यू थिंक? एका पॉप्सिकलची बाहेरच्या मार्केटमध्ये जी किंमत असते ह्याची किंमत काय वाटते? नॉर्मली म्हणजे बाहेरच्या ह्याच्यामध्ये खूप महाग हे मिळतं. दिस इज ओनली फॉर 20 रुपीज. हो, ओनली फॉर 20 रुपीज. आणि आमच्या आईस्क्रीमचं सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट काय माहिती आहे का, मला बाहेरचे आता जर मी कॉम्पिटिशन ट्रॅकिंग करायला गेलो तर त्यांच्याबद्दल मला नाही बोलायचं. ओके, बट द थिंग इज की आमचं जे आईस्क्रीम आहे ना ते आम्ही ना म्हशीच्या दुधामध्ये बनवतो. हो, फुल क्रीमच्या दुधामध्ये. म्हणजे त्याचं जसं मी सांगितलं फॅट लेवल 6.4 to 5 तसं आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे बाबा हे एवढंच आहे 100 ml, बट दिस इज मोर दॅन अ स्कूप. आणि एक माणूस ह्याच्यामध्ये पॅक होऊन जातो पूर्णपणे, सिरियसली. आणि आमच्या ह्या फॅमिली पॅकमध्ये ना कोणताही घ्या त्याच्यामध्ये 5-6 जण पॅक होऊन जातात सिरियसली. आणि इथे अजून वेगळे जसं लाईक बनाना चिप्स आहे, सॉल्ट अँड पेपर आहे, नॉर्मलवाले पण आहेत, रेग्युलर सॉल्टी पण आहेत, ते पण आपल्याकडे आहे. आता सध्या या मंथमध्ये हे आम्ही वेगळं सेक्शन ठेवतो जिकडे प्रोडक्ट ऑफ द मंथ्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही 5% डिस्काउंट प्लस 20 रुपीज ऑफ त्यावर ठेवले. म्हणजे बनाना चिप्स, सॉल्ट अँड पेपर झालं, चितळ्याचे गुलाबजामुन झाले जे वर्ल्ड फेमस आहेत, सीड नट्स अँड चॉकलेट, रागी बाजरा, जवार कुकीज, ह्याच्यावरती आपलं ह्याच्यावरती 10 रुपीज, सॉरी सॉल्ट अँड पेपरवरती 10 रुपीज, गुलाबजामवरती 20 रुपये, ह्याच्यावरती मग 20 रुपये आणि ह्याच्यावरती मग 20 रुपये प्लस 5% डिस्काउंट. हे कुठे मिळणार सांगा मला? आणि इकडे येस,
हे रेडी टू ईटमध्ये खूप प्रचलित आहे हे तिन्ही आयटम. ज्याच्यामध्ये रेडी टू ईट पुरणपोळी आहे, मिनी पुरणपोळी. 170 ग्रामच्या 2 पुरणपोळ्या आहेत, सॉरी 4 पुरणपोळ्या आहेत, सकसाने भरलेल्या आहेत. हे आपल्याला ही खवायची पोळी आहे, याला साठवरा पण असं आपण म्हणतो. त्यानंतर ही गुळपोळी, ही रेडी टू ईट आहे, रेडी टू ईट. आणि ह्याची व्हॅलिडिटी 1.5 मंथ. इट इज जस्ट व्हॅक्यूम पॅक्ड. त्यानंतर म्हणायला गेलं तर साजूक तुपातला आमच्याकडे पायनॅपल शिरा आहे, मूग डाळीचा हलवा आहे. दिस इज हेवी. आणि या पायनॅपल शिरामध्ये तुम्हाला ना पायनॅपलचे पीसेस मिळतात, रिअल पीसेस. रिअल पीसेस. येस, बऱ्यापैकी कव्हर केलं आपण. राजगिरा बाईट्स आहेत आमच्याकडे. दिस इज रिअली गुड. म्हणजे एकदा तुम्ही समजा ऑफिसमध्ये असाल, कॉन्फरन्स चालू आहे, रादर दॅन हॅव्हिंग काय म्हणतात बाहेरचं जंक फूड, त्याशिवाय तुम्ही राजगिराचे बाईट्स यू कॅन ईट. राजगिराचे वडी आहे आणि वेगवेगळे टाईप्स ऑफ चिक्कीज. येस, ड्रायफ्रूट चिक्कीज आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये चॉकलेट ड्रायफ्रूट चिक्की, दिस इज माय फेवरेट. इलायची ड्रायफ्रूट चिक्की, गुलकंद, कॅरेमेल आणि वनिला. आमच्याकडे ही चिक्की फार लोक घेऊन जातात. शेंगदाण्याची चिक्की पण आहे आपल्याकडे, गुळातली आहे ती पण, गुळातली शेंगदाणा चिक्की. अख्खा चिक्की आहे आणि क्रश चिक्की पण येते आपल्याकडे. आपल्याकडे हे बिंज बार पण आहेत. दिस इज रिअली युनिक कॉन्सेप्ट. म्हणजे हा भेळेचा बार आहे, भेळेचा बार आहे. त्यामध्ये नंतर मग लाईट चिवडा, जो लाईट चिवडा आमचा चिवडा येतो ना त्याचा आहे. आणि हे पण फार सुंदर आहे. हे आहे फराळी चिवडा बार. ह्याच्यामध्ये पटेटोची साल, त्यानंतर साबुदाणा आणि राजगिरा याचं कॉम्बिनेशन आहे. आणि याची किंमत किती असेल? हे फराळाला चालतं आणि इट्स हेवी. आय गेस 50 to 100. No. It is one bar is only for 12 rupees. This one is for 10 rupees. Yes. Very pocket friendly. जॅम आहेत आपल्याकडे. हे ॲग्रोचं सेक्शन आहे. मिक्स फ्रूट जॅम. येस, मिक्स फ्रूट जॅम आणि मँगो जॅम, पायनॅपल जॅम आणि स्ट्रॉबेरी जॅम पण येतो आपल्याकडे. येस. आणि हा फेवरेट सेक्शन आहे. म्हणजे दिवाळीला म्हणजे भन्नाट चालतं, भन्नाट. म्हणजे हे तुम्ही ऐकलं असेल, ब्लूबेरी, हां, त्याच्यामधली सोनपापडी साजूक तुपातली, क्रॅनबेरी सोनपापडी साजूक तुपातली. त्यानंतर रॉयल अंजीर, ही पण मस्त आहे. मँगो आहे, ऑरेंज आहे, साधी सोनपापडी पण आहे. पण काय मेन साजूक तुपातली. कसं आहे, मलाही मैसूर पाक. म्हणजे हा खाल्ल्यानंतर सगळेजण बोलतं की मलाही मैसूर पाक हवा. पानसट होता, बट ही मिठाई पानसट नाही आहे. सो बेसिकली कसं आहे की हा मलाही मैसूर पाक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे खाताना तुम्हाला बेसन पण नाही लागणार, एवढा सॉफ्ट आहे. आणि साजूक तुपातला आहे मेनली. आणि सगळ्यात रिच प्रॉडक्ट जर म्हणायला गेलं ना मिठाईमध्ये, चितळ्यांची मँगो बर्फी तर आहेच. पण हे जे 3 व्हेरियंट्स आहेत ना, टू गुड. बदाम बर्फी आहे, मँगो बर्फी आहे, पिस्ता बर्फी आहे. हे ट्राय करावंच. ओके. आणि परत इथे खारी आहे आमच्याकडे. खारी आणि साधी खारी, जिरा खारी येते आणि मेथी खारी येते. आणि ह्या खारींचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, ही तुपकट लागत नाही. जे आपल्या अप्पर टंगला जे डालडा लागतं, नंतर मग इकडे आपल्या थ्रोटला प्रॉब्लेम होतो ना, तसा सीनच नाही आहे इकडे. परत हे तुम्ही बघू शकता टर्मरिक चटणी. नाही, टॅमरिन चटणी, चिंचेची चटणी. म्हणजे चिंचेचा पल्प विथ शुगर. म्हणजे हे चाटसाठी आपण जे म्हणतो ना, चाट आपण भेलपुरी, दहीपुरी, त्याच्यामध्ये टॅमरिन चटणी लागते. मी तर बोलतो इव्हन कारल्याची भाजी असेल ना त्यासाठी पण चालेल. सोया स्टिक आहे आपल्याकडे, मूग डाळ आहे, दालमोट. हां, भाजणी चकली आहे आपल्याकडे. भाजणी चकली आहे, भाजणी चकली स्टिक्स पण आहेत. आणि आम्ही पाम ऑइल यूज करतो, नो पाम ऑइल भाजणी चकलीसाठी. ज्वारी लाही, हे आपण बोलतो बघा की पॉपकॉर्न वगैरे स्टाईल असते, ते ज्वारीच्या लाह्या आहेत. आणि त्याला फक्त तडका दिलेला आहे. हे पॉप केलेलं आणि याला फक्त तडका दिलेला बस. दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस. पोटॅटो स्टिक्स. पोटॅटो स्टिक्स, येस, हे खूप फेवरेट आहे. खूप लोकांचं फेवरेट आहे पोटॅटो स्टिक. आपण वळूया, एक कस्टमर आले आहेत. सो तुम्हाला इकडचं सगळं क्वालिटी, परत सगळं कसं वाटतं? तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? खूप छान आहे. मला वाटतं मी आता अगोदर पुण्याहून मी कॅरी करायचे, पण आता यांचं जेव्हापासून इथं चालू झालं आहे तेव्हापासून मी इथं घेते. खूप छान त्यांचं हे प्रॉडक्ट सगळेच चांगले आहेत. तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स म्हणजे क्वालिटी खूप मस्त आणि एकदम चांगली खूप असते. छान. फेवरेट आणि प्रोडक्ट म्हणजे मेंटेन केलेली आहे. तुमच्या याच्यामध्ये सगळ्यात मला फेवरेट प्रॉडक्ट कुठचं आहे?
मँगो बर्फी. मँगो बर्फी. मी घेतली त्यांनी. आणि फेस्टिवलसाठी तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे? आता फेस्टिवलसाठी आम्ही असे बॉक्सेस ठेवले. ओके, आता फॉर एक्झाम्पल बर्थडे आहे कोणाचा, तुला कोणाला गिफ्ट द्यायचं. ओके, सो दिस इज अ एम्प्टी बॉक्स. ओके, ह्याच्यामध्ये तुला जर ह्याच्यामध्ये गुलाबजामुनचं हे टाकायचं असेल किंवा तुला हॅम्पर तू बनवू शकतो. यू कॅन पुट वन ऑफ दिस, मग वन ऑफ एक चिवडा टाकू शकतेस किंवा ड्रायफ्रूट्स असे घालू शकतेस. सो यू कॅन मेक अ स्मॉल हॅम्पर. इथे आपली बाकरवडी आहे, ती एक तू बाकरवडी टाकू शकते. सो यू कॅन मेक अ स्मॉल हॅम्पर अँड गिफ्ट, अशी तू गिफ्ट करू शकतो.